मुलांना चांगल्या सवयी लावणं हे तसं बघायला गेलं तर एक आव्हानच आहे. पण जर योग्य पद्धत माहीत असेल ना, तर हे काम खूप सोपं होऊ शकतं. चला तर मग आजच्या या भागात आपण याच सोप्या पद्धतींबद्दल बोलूया. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मराठी रंगमध्ये. अहो, हा अनुभव तर जवळजवळ प्रत्येक पालकाला आला असेल नाही का? अरे बूट जागेवर ठेव, दप्तर उचलून ठेव, असं सारखं सारखं सांगून असं वाटतं की आपलीच रेकॉर्ड तुटलीये. पण थांबा, काळजी करू नका. यावर खरंच एक सोपा उपाय आहे. आणि तो उपाय काय आहे माहीत आहे? ते गुपित फक्त आपण काय बोलतो यात नाहीये, तर आपण काय करतो यात आहे. खरं सांगायचं तर हेच आपल्या आजच्या चर्चेचा सार आहे. मुलांवर शब्दांपेक्षा आपल्या कृतीचा कितीतरी पटीने जास्त प्रभाव पडतो. तर मग सगळी सुरुवात होते आपल्यापासून. म्हणजे मुलांच्या सवयींचा जो पाया आहे तो म्हणजे आपलं पालकांचं वागणं. आपण जे काही करतो ना, ते सगळं मुलं नकळतपणे टिपत असतात. म्हणूनच म्हणतात की चांगल्या सवयींची सुरुवात ही नेहमी आपल्यापासूनच होते. आणि हे वाक्य बघा, किती खरंय हे. मुलं म्हणजे ना एकदम भारी निरीक्षक असतात. ते सगळं बघत असतात. आणि जर आपल्या बोलण्यात आणि वागण्यात फरक दिसला ना, तर ते लगेच ओळखतात. मग ते शब्दानं नाही तर आपल्या कृतीला फॉलो करतात. आणि याला विज्ञानाचाही आधार आहे. एका संशोधनात असं दिसून आलंय की जी मुलं आपल्या पालकांना वाद किंवा भांडणानंतर शांतपणे मार्ग काढताना बघतात ना, त्यांच्यामध्ये स्वतःहून ती कौशल्य विकसित होण्याची शक्यता तब्बल 58% वाढते. विचार करा, 58%. हेच आहे कृतीचं खरं सामर्थ्य. ठीक आहे, मग ह्या सवयी नक्की तयार कशा होतात? म्हणजे यामागे काही जादू आहे का? नाही, यामागे एक साधं सोपं विज्ञान आहे. खरं तर कोणतीही सवय लागण्यामागे एक खूप सोपी प्रक्रिया असते. चला ती समजून घेऊया. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सवयी म्हणजे काही जादू नाहीये. त्या एका सरळ, सोप्या 3 टप्प्यांच्या चक्राप्रमाणे काम करतात. हो, अगदी खरंय. कोणतीही सवय, मग ती चांगली असो किंवा वाईट, ती एका विशिष्ट चक्रातूनच तयार होते. यालाच हॅबिट लूप किंवा सवयीचं चक्र असं म्हणतात. तर मग काय आहेत हे 3 टप्पे? बघा, पहिला आहे आठवण किंवा ट्रिगर. ही ती गोष्ट आहे जी आपल्याला एखादी कृती करायला भाग पाडते. दुसरा टप्पा आहे दिनचर्या, म्हणजे ती प्रत्यक्ष कृती. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, तो म्हणजे बक्षीस. यामुळे आपल्या मेंदूला समाधान मिळतं आणि तीच कृती पुन्हा करण्याची प्रेरणा मिळते. ओके, तर आता आपण या विज्ञानाचा वापर करून एक जबरदस्त तंत्र शिकणार आहोत. एक असं तंत्र जे नवीन सवयी लावणं अगदी सोपं करून टाकतं. आणि त्याला म्हणतात हॅबिट स्टॅकिंग. नाव इंटरेस्टिंग आहे ना? हे हॅबिट स्टॅकिंग म्हणजे काय? अहो, खूप सोपं आहे. आपल्या सगळ्यांच्याच काही जुन्या पक्क्या सवयी असतात ज्या आपण रोज न चुकता करतो, बरोबर? हॅबिट स्टॅकिंग म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर फक्त एका नवीन सवयीला आपल्या या जुन्या सवयीशी जोडून टाकणं, बस. आणि यासाठी एक साधं सरळ सूत्र पण आहे. काय करायचं? कोणतीही नवीन सवय लावण्यासाठी आधी आपल्या रोजच्या जगण्यातली एक पक्की सवय निवडा. मग सूत्राची सुरुवात अशी होते. आणि सूत्र असं पूर्ण होतं की माझ्या जुन्या सवयीनंतर मी ही नवीन सवय लावीन. आहे की नाही सोपं? यामुळे काय होतं की आपल्या मेंदूला त्या नवीन सवयीसाठी एक तयार ट्रिगर मिळतो. त्याला वेगळा विचारच करावा लागत नाही. चला काही उदाहरणं बघूया, म्हणजे लगेच लक्षात येईल. समजा मी दात घासल्यानंतर दुसऱ्या दिवसाचे कपडे काढून ठेवेन, किंवा रात्रीच्या जेवणापूर्वी मी उद्यासाठी शाळेची बॅग भरेन. पाहिलंत, इथे दात घासणं किंवा जेवण करणं या आपल्या जुन्या सवयी आहेत आणि त्या नवीन सवयीसाठी ट्रिगर म्हणून काम करतायत. तर मग हे हॅबिट स्टॅकिंगचं तंत्र आपल्या धावपळीच्या आयुष्यात, आपल्या कुटुंबाच्या वेळापत्रकात कसं बसवायचं? चला आता ते बघूया. आणि हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, बरोबर? कारण कोणतंही नवीन तंत्र तेव्हाच उपयोगी पडतं जेव्हा ते आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात सहजपणे वापरता येतं. चला तर मग पाहूया हे कसं दिसू शकतं. हे बघा, किती सोपं आहे हे. समजा सकाळचा दिनक्रम घेतला तर नाश्ता झाल्यावर प्लेट सिंकमध्ये ठेवायची. शाळेतून आल्यावर कोट जागेवर टांगल्यानंतर डबा स्वयंपाकघरात नेऊन ठेवायचा. आणि रात्री झोपताना पायजामा घातल्यानंतर एक गोष्टीचं पुस्तक वाचायचं. बघा, हे असे छोटे छोटे बदलच पुढे जाऊन मोठे परिणाम घडवतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. कोणतीही नवीन गोष्ट सुरू करताना एक महत्त्वाचा नियम नेहमी पाळा. तो म्हणजे सुरुवात नेहमी लहान असावी, एकदम छोटी. आपल्यासमोर 2 मार्ग असतात. पहिला अवघड मार्ग, म्हणजे एकाच वेळी 5-6 सवयी बदलण्याचा प्रयत्न करणे. यात काय होतं, गोंधळ उडतो आणि आपण सगळंच सोडून देतो. आणि दुसरा आहे यशस्वी होण्याचा मार्ग, म्हणजे एका आठवड्यासाठी फक्त आणि फक्त एका नवीन सवयीवर लक्ष केंद्रित करणं.
एकदा का ती सवय अंगवळणी पडली की मग पुढच्या सवयीकडे जायचं. या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते आहे सातत्य. परफेक्ट होण्याकडे लक्ष देण्यापेक्षा रोज ती गोष्ट करण्यावर भर द्या. चुका होतील पण धीर सोडू नका. मुलांना प्रोत्साहन देत राहा आणि स्वतःलाही. तर मग आजच्या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न नक्कीच विचारावासा वाटतो. अशी कोणती फक्त एक छोटीशी सवय आहे जी आज रात्रीपासूनच आपल्या कुटुंबाच्या दिनक्रमात जोडली जाऊ शकते? जरा विचार करा, कारण अशा छोट्या सुरुवातीतूनच मोठ्या आणि चांगल्या बदलांची पायाभरणी होते. विश्लेषण आपल्याला माहितीपूर्ण वाटलं असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समधून आम्हाला नक्की सांगा. आणि हो, अशाच माहितीपूर्ण भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा भाग पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया लवकरच पुढच्या भागात.